आहे कृषी अधिकारी अर्चना बाकोडे. खरीप हंगाम 2026 हा आपला पीक विमा काढणं सुरू झालेला आहे आणि यावेळी पावसाचा हा खंड सांगितलेला आहे. तर कृषी विभागामार्फत आपण आवाहन करतो की बा शेतकऱ्यांनी पीक विमा हा काढला पाहिजे. पण त्यासाठी तुम्हाला किती हप्ता भरावा लागतो हे मी तुम्हाला लक्षात राहावं त्याच्यासाठी थोडंसं गाण्याच्या माध्यमातून मी तुम्हाला हे तुमच्या पुढं सांगते. आणि जो विमा काढायचा आहे आपल्याला पीक विमा हा, तर याची शेवटची तारीख असणार आहे 21 जुलै. तरी सगळ्यांनी पीक विमा हा काढून घ्यावा. पीक विमा झाला सुरू रे दादा, पीक विमा झाला सुरू. चिंता नको करू रे दादा, चिंता नको करू. पीक विमा आहे इच्छित, तू भरशील तर होशील निश्चित. पीक विमा आहे इच्छित, तू भरशील तर होशील निश्चित. पीक विमा आहे सुरू रे दादा, पीक विमा आहे सुरू. सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कापूस आणि मका हप्ता किती भरायचा सांगते तुम्हाला आता. हप्ता किती भरायचा सांगते तुम्हाला आता. सोयाबीनचा हप्ता 1250 भरा, सोयाबीनचा हप्ता 1250 भरा. माझी पिवळी धमक मक्का 100 रुपये तिच्यासाठी टाका. माझी पिवळी धमक मक्का 100 रुपये तिच्यासाठी टाका. लाल तुरीची गंमत न्यारी 940 रुपये देऊन आणली घरी. लाल तुरीची गंमत न्यारी 940 रुपये देऊन आणली घरी. कापूस पांढरा सोना त्यासाठी 1300 रुपये आण. कापूस पांढरा सोना त्यासाठी 1300 रुपये आण. मूग माझा जीवाने गिरवा 75 रुपये गिरवा. मूग माझा जीवाने गिरवा 75 रुपये गिरवा. पीक विमा झाला सुरू रे दादा, पीक विमा झाला सुरू. चिंता नको करू रे दादा, चिंता नको करू. पीक विमा आहे इच्छित, तू काढशील तर होशील निश्चित. पीक विमा झाला सुरू रे दादा, पीक विमा झाला सुरू. हे जे आपण दर सांगलेले आहेत हे प्रति हेक्टरसाठी आपण सांगितलेले आहे आणि शक्य असेल तर सगळ्यांनी पीक विमा हा काढून घ्यावा. धन्यवाद.